श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. यावर्षी 22 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे. नवरात्रीमध्ये प्रत्येकानं कुलस्वामिनीचा, दुर्गा देवीचा आवडता ग्रंथ दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे जास्तीत जास्त पाठ करावेत. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या कुळाची आई, आपली कुलस्वामिनी हिची सेवा आपल्याकडून होत नाही. त्यामुळं आपल्या जीवनातील ज्या समस्या असतात, विवाह, संतती, आरोग्य, शत्रुपीडा, याचं निवारण कसं करावं हे आपल्याला समजत नाही. नवरात्रीमध्ये ज्या वेळेला देवी तत्व जागृत झालेलं असतं, अशा वेळेला मातेचा आवडता ग्रंथ दुर्गा सप्तशती ग्रंथ या ग्रंथाचे जास्तीत जास्त पाठ आपण करा. आपल्या सर्वांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ कसे करावेत, किती करावेत, कोणी करावेत, पूजा मांडणी कशी करायची, कोणते नियम पाळावेत, उद्यापन कसं करायचं, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तसंच हे पाठ करून नवचंडी केल्याचं पुण्य कसं मिळवायचं हे मी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणार आहे. आपण नक्की बघा. माहिती आवडली लाईक करा, जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत शेअर करा आणि नवरात्रीतील दिवाळीपर्यंत सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न, हे पारायण कोण करू शकतं? स्त्री, पुरुष, कुमारिका, अगदी विधवासुद्धा हे पारायण करू शकतं. आपल्याला फक्त पारायणाचे नियम पाळायचे आहेत. दुर्गा सप्तशती ग्रंथाचे नवरात्रीत किती पाठ करावेत? मनोभावे श्रद्धेनं आपल्याला जेवढे जमतील तेवढे पाठ करा. आपण 1, 3, 5, 7, 14, 28, 56, 112 पाठ 9 दिवसांमध्ये करू शकता. 14 पाठ जर आपण केले तर आपल्याला आपल्या घरामध्ये नवचंडी केल्याचं पुण्यफळ मिळेल. जितके जास्त आपण पाठ कराल तितकं जास्त पुण्यफळ. मनोभावे वाचनाला मात्र महत्त्व आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ म्हणजे किती वाचन करायचं? आपल्याकडे दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राचा ग्रंथ असेल किंवा कुठल्याही प्रकाशनाचा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असेल, यामध्ये एकूण 13 अध्याय आहेत. एक पाठ म्हणजे ग्रंथाची सुरुवात ज्या स्तोत्राने होते, देवी कवचापासून वाचायला सुरुवात करायची. त्यानंतर अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, रात्री सूक्त, त्यानंतर 1 ते 13 अध्याय वाचायचे. त्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त वाचायचं, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य वाचायचं, मूर्ती रहस्य वाचायचं आणि शेवटी देवे अपराध क्षमापण स्तोत्र वाचायचं. एवढे सर्व स्तोत्र आणि 13 अध्यायांचं वाचन झालं म्हणजे एक पाठ पूर्ण झाला. यासोबत एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या 99 मंत्राचं पठण करायचं. एवढं वाचन आणि मंत्रजप झाला म्हणजे आपल्याला एक पाठ केल्याचं पुण्य मिळेल. असं आपण नवरात्रीमध्ये कमीत कमी 14 पाठ करा. नाही शक्य झालं, हे संपूर्ण वाचनाला जास्तीत जास्त 1.5 तास किंवा 2 तास लागतील. कमीत कमी आपण रोज एका बैठकीत किंवा थांबून जरी वाचन केलं तरीसुद्धा दिवसभरात एक पाठ नक्की होईल. आणि रोज एकापेक्षा जास्त पाठ केले तर उत्तमच. जेवढं शक्य होईल तेवढे पाठ करावेत. जास्तीत जास्त या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ आपण करा. नवरात्रीच्या शेवटच्या माळेपर्यंत आपलं वाचन सुरू ठेवायचं. जेवढे पाठ होतील दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करू शकता. ज्या दिवसापासून आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ वाचायला सुरुवात कराल त्या दिवशी संकल्प करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संकल्प जर आपण केला तर आपली कार्यसिद्धी होते. समजा वाचन सुरू असताना महिलांच्या बाबतीत नवरात्रीमध्ये जर अडचण आली, मासिक पाळी आली, तर काय करायचं? आपलं वाचन थांबवायचं, तेवढे दिवस जाऊ द्या, पुढे आपलं वाचन सुरू ठेवा. आणि मग आपण जर संकल्प केला असेल, आपले पाठ जर नवरात्रीच्या आत नाही संपले तर काय करायचं? नवरात्रीनंतर देखील आपलं वाचन सुरू ठेवा. ज्या दिवशी आपले संकल्पित पाठ संपतील त्यानंतर आपण उद्यापन करा. आपल्या सर्वांना वाचन सोपं जावं म्हणून दुर्गा सप्तशती पाठाचा संपूर्ण ग्रंथ मी चॅनलवर अपलोड केला आहे. आपण तो नक्की बघा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सोबत वाचा म्हणजे आपल्याला सोपं जाईल. आपल्या जीवनातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करणारा, आपल्या मनोकामना पूर्ण करणारा असा हा दिव्य ग्रंथ आहे. मग या ग्रंथाचं वाचन करत असताना काही साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहेत. या नियमांची भीती, शंका मनात ठेवू नका. साधे सोपे नियम आपण 9 दिवसात पाळावेत. ते नियम कोणते? वाचन सुरू असताना ब्रह्मचर्य पाळायचं, मांसाहार करायचं नाही, घरामध्ये मांस आणायचं पण नाही, हॉटेलचं जेवण, परान्न शक्यतो टाळावं. वाचन करताना आपल्याकडे घटस्थापना होत असेल तर घटासमोर बसून किंवा देवीसमोर बसून आपण वाचन करा. कपाळाला कुंकू लावावं, आपल्या हातामध्ये बांगड्या घालाव्यात. शरीरानं मनानं पवित्र राहायचं, शुचिर्भूत राहायचं, स्वच्छ कपडे घालावेत. काळे कपडे शक्यतो घालू नका वाचन करताना. पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण पूजा मांडणी करतो या पारायणासाठी, त्यावेळेला संकल्प करूनच आपल्या वाचनाला सुरुवात करा म्हणजे आपलं कार्य सिद्ध होईल. वाचन कधी करावं? पहाटे 4 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत आपण वाचन करू शकता. दुपारी 12 ते 12:30 एवढी वेळ सोडून द्या. आपल्यापैकी बऱ्याच महिला नोकरी करतात. कामामुळं आपल्याला दिवसभरात शक्य नाही झालं तर आपण संध्याकाळी वाचन करा. मात्र जेवणा अगोदर वाचन करण्याचा प्रयत्न करा. एका बैठकीत आपण रोजचं वाचन करू शकता. समजा रोज आपण एक पाठ पूर्ण करणार असाल, 1 ते 1.5 तास किंवा 2 तास लागतील.
एका बैठकीत शक्य झालं तर अतिउत्तम, नाही शक्य झालं किंवा शरीरधर्मामुळं किंवा कधीकधी लघवीला वगैरे उठावं लागतं, अशा वेळेला उठून पुन्हा आपण पाय धुवून आपल्या आसनावर येऊन बसायचं, गोमूत्र अंगावर शिंपडायचं आणि वाचन सुरू करायचं. या 9 दिवसांमध्ये आपल्या घरात गोमूत्राचा वापर करायचा. वाचन करताना घाईघाईने करू नका, पाठ संपवायचा म्हणून. वाचन हळूवार करावं, लयबद्ध करावं. झोपताना जमिनीवरती चटई किंवा घोंगडी अंथरून झोपावं, गादीवरती शक्यतो झोपू नका. आपल्यापैकी काही लोकांना शारीरिक व्याधी असतात, पलंगावरच झोपावं लागतं. पलंगावरती मग आपण चटई किंवा घोंगडी टाकावी, गादी टाकू नका. किंवा काहींना जमिनीवरती बसून वाचणं शक्य नाही, अशांनी काय करायचं, आपण खुर्चीवर बसून वाचन केलं तरी चालेल. मात्र ग्रंथाची जागा, ग्रंथासाठी जर आपण टेबल घेणार असाल तर ग्रंथाची जागा बदलू नका, ग्रंथ हलवू नका. पारायण सुरू असताना ग्रंथाचं पावित्र्य आपल्याला जपावं लागतं. ग्रंथासाठी आसन म्हणून एक पाट घ्यावा, त्यावरती वस्त्र घ्यावं एखादं, त्यावरती आपला ग्रंथ ठेवावा. ग्रंथाची पूजा करूनच वाचन सुरू करावं. 9 दिवस ग्रंथ हलणार नाही याची काळजी घ्यायची. वाचन करताना थोडाफार हलला चालेल, मात्र हातात उचलून किंवा मांडीवर घेऊन वाचन करू नका. आसनावर ठेवूनच ग्रंथाचं वाचन करावं आणि आपल्याला स्वतःला बसायला देखील आसन घ्यावं. आपलं वाचन झालं की ग्रंथ जागेवरतीच स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायचा. रोज वाचन सुरू करताना ग्रंथाची पूजा करा. 9 दिवसांमध्ये देवी घटी असते आपल्या घरामध्ये, तिचा वास असतो, ती आपल्या घरी राहायला आलेली असते. अशा वेळेला आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची, भांडणं तंटा होऊन द्यायचा नाही आणि जास्तीत जास्त सेवा करायची. तुम्ही म्हणाल एवढे सगळे नियम पाळायचेत का? साधे सोपे नियम आहेत. इच्छाशक्ती जागृत ठेवा. हे नियम पाळून ज्या वेळेला तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ कराल, एक आगळा वेगळा आनंद आपल्याला नक्की मिळेल. एक संरक्षक कवच आपल्या कुटुंबाभोवती तयार होईल. आता आपण बघूया पूजा मांडणी कशी करायची. इतर वेळेला ज्या वेळेला आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो त्यावेळेला आपल्याला पूजा मांडणी करावी लागते. पण आता घटस्थापना आहे, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते. त्यामध्ये गणपती पूजन, कलश पूजा झालेलीच असते. शिवाय देवी घटी असल्या कारणानं आपण पूजाही करत नाही. त्यामुळं ज्यांच्या घरी घटस्थापना केलेली असेल त्यांनी फक्त आपली जी पूजा मांडलेली असते घटस्थापनेची, आपला देवीचा घट असेल, देवीची मूर्ती असेल, टाक असेल किंवा तांदळा असेल, आपला अखंड दिवा सुरू असेल, अखंड दिव्याला हळदी कुंकू व्हायचं, गणपती बाप्पाचं स्मरण करायचं, आपल्या कुलस्वामिनीचं किंवा दुर्गा मातेचं स्मरण करायचं. दुरूनच टाकावरती किंवा आपल्या तांदळा असेल, देवीची मूर्ती असेल, फोटो असेल, यावरती दुरूनच हळद कुंकू अक्षता व्हायच्या, फुलं व्हायची आणि वाचनाचा संकल्प करायचा. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्या, हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं, दुर्गा मातेचं कुलस्वामिनीचं स्मरण करायचं. आपली एखादी मनोकामना असेल देवी मातेला बोलून दाखवा. देवी मातेला विनंती करायची की या नवरात्रीमध्ये मी तुझे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे मनोभावे आपण जितके पाठ करत असाल किंवा यथाशक्ती मी पाठ करेल असं म्हणायचं, जास्तीत जास्त पाठ करेल असं म्हणायचं. माझ्याकडून ही सेवा करून घे माते, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी, माझ्या कुटुंबाच्या पाठीशी नेहमी राहू दे, अशी विनंती करायची. हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आणि घटाच्या समोर एक आसन ठेवायचं ग्रंथासाठी. त्यावरती स्वच्छ वस्त्र ठेवावं, त्यावर थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवा, दुर्गा सप्तशती ग्रंथ ठेवावा. ग्रंथाचं पूजन करायचं, हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हावं. ओम ह्रीं सरस्वती देवे नमः, गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. अशा रीतीनं ग्रंथपूजा झाली की हळूवारपणे वाचन सुरू करायचं. एका बैठकीत किंवा थांबून आपल्याला जमल तसं मनोभावे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे रोज वाचन करून पाठ पूर्ण करायचे. आता हे मी सांगितलं घटस्थापना ज्यांच्या घरी होत असेल त्यांनी अशा पद्धतीनं वाचन सुरू करा. मात्र ज्यांच्याकडे घटस्थापना होत नसेल त्यांनी काय करायचं? आपल्याकडे घटस्थापना होत नसेल, आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत, पूजा मांडणी आपल्याला करता येईल का? पूजा मांडणी आपल्याला करता येणार नाही, कारण देवी घटी बसलेली असते, आपण पूजा करत नाही. अशा वेळेला आपण काय करायचं? आपण पाट किंवा चौरंग घ्या, शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, दिव्याचं पूजन करा. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः. गणपती बाप्पाचं स्मरण करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा. ओम श्री महागणपते नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. बाप्पाची मूर्ती असेल देवघरात, दुरूनच आपण गंधाक्षता फुले व्हावीत. आपल्याला कलश मात्र मांडावा लागेल. त्यासाठी एक शुद्ध जलानं भरलेला तांब्या घ्यायचा, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल टाकावं, एखादी सुपारी टाकावी, त्यावरती 5 विड्याची पानं ठेवायची, त्यावरती नारळ ठेवायचा. कलशावरती खालून वर उभ्या कुंकवानं लाल रेषा काढायच्या, कुंकवानं स्वस्तिक काढायचं कलशावरती, नारळावरती देखील कुंकवानं स्वस्तिक काढायचं. कलश चौरंगावरती मांडून द्यायचा आपल्या डाव्या हाताला. अशा पद्धतीनं कलश मांडून द्यायचा. कलशाला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. ओम श्री वरुणाय नमः. सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पयामी.
ही झाली कलश स्थापना. इतर वेळेला आपण देवी मातेच्या टाकावरती अभिषेक करतो पारायणाच्या वेळेला, पण आता देवी घटी बसली आहे म्हणून आपला अभिषेक करता येत नाही, देवीला स्नान घालता येत नाही. अशा वेळेला आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं कुंकू घ्या, श्रीसुक्ताचं एक वेळा पठण करा आणि हे कुंकू टाकावरती किंवा आपला तांदळा असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यावरती दुरूनच वाहून द्यायचं. तसंच देवी मातेला दुरूनच हळद कुंकू अक्षता व्हायच्या, फुलं व्हायचे. ओम श्री दुर्गा देवे नमः हरिद्राम कुंकुम च समर्पयामी पुष्पम समर्पयामी. आता या चौरंगाच्या समोर छोटासा पाट घ्यायचा ग्रंथाला आसन म्हणून, त्यावरती एखादं स्वच्छ वस्त्र अंथरावं, थोडेसे तांदूळ ठेवावेत, त्यावरती आपला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवावा. ग्रंथाला हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हायचं. ओम ह्रीं सरस्वते देवे नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. ही झाली ग्रंथपूजा. ग्रंथपूजा झाल्यानंतर संकल्प करायचा. उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्या, त्यामध्ये हळद कुंकू अक्षत एखादं फूल घ्यायचं, मनोमन दुर्गा मातेचं स्मरण करायचं, कुलस्वामिनीचं स्मरण करा. आणि या नवरात्रीमध्ये मी दुर्गा सप्तशती ग्रंथाचे आपल्याला जेवढे पाठ करायचे असतील किंवा यथाशक्ती जमेल तेवढे मी पाठ करेल असं म्हणायचं. मला शक्ती दे, माझ्याकडून ही सेवा करून घे, तुझे आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी असू दे अशी दुर्गा मातेला विनंती करायची. मनोकामना आपण बोलू शकता. हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. संकल्प झाल्यानंतर आपण आपलं वाचन लगेच सुरू करू शकता. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे देवी कवच ते देवी अपराध क्षमापण स्तोत्रापर्यंत, त्यामध्ये जे 13 अध्याय आहेत आणि हे सर्व स्तोत्र, हे सर्व वाचन आपल्याला करायचं म्हणजे आपला एक पाठ पूर्ण झाला. आपण एका बैठकीत करू शकता किंवा थांबून दिवसभरात आपण हे वाचन करू शकता. प्रत्येक पाठाच्या वेळेला आपल्याला एवढं वाचन करायचं आहे. समजा दिवसभरात आपण 2 तासामध्ये एवढं वाचन केलं, पुढचा पाठ करताना पुन्हा आपल्याला देवी कवचापासून देवी अपराध क्षमापण स्तोत्रापर्यंत मध्ये 1 ते 13 अध्याय आहेत ते आणि ही सर्व स्तोत्र वाचन करायचं आणि 99 मंत्र एक माळ म्हणायचा, म्हणजे आपला एक पाठ पूर्ण झाला. असे आपल्याला जमतील तेवढे पाठ आपण नवरात्रीत करा. 14 पाठ केले तर आपल्याला नवचंडीचं पुण्यफळ मिळेल. 9व्या माळेपर्यंत आपल्याला आपले हे सर्व पाठ पूर्ण करायचेत. जेवढे पाठ होतील दसऱ्याच्या दिवशी किंवा उद्यापन आपण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देखील उद्यापन करू शकता. आणि समजा जर आपलं वाचन संकल्पाप्रमाणे पूर्ण झालं नाही नवरात्रीत, अशा वेळेला काय करायचं, तर नवरात्रीनंतर देखील आपलं वाचन सुरू ठेवा. ज्या दिवशी आपला संकल्प पूर्ण होईल, ज्या दिवशी संकल्पित पाठ पूर्ण होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करावं. नवरात्रीनंतर केलं तरी चालेल. उद्यापन कसं करायचं? उद्यापन शक्यतो आपण 9व्या दिवशीपर्यंत आपले पाठ पूर्ण करा. दसऱ्याच्या दिवशी उद्यापन करण्याचा प्रयत्न करा. उद्यापनाच्या दिवशी सकाळी दिव्याचं पूजन करायचं. ओम श्री दीपदेवताय नमः. त्यानंतर गणपती बाप्पाला स्नान घालायचं. 9 दिवस आपण स्नान घालत नाही. गणपती बाप्पांना तामणात घेऊन स्नान घालायचं. त्यांना स्वच्छ पुसून चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला स्थापित करायचं. गंधाक्षता फुलं अर्पण करायची. ओम श्री महागणपतये नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आपला कुलदेवतेचा टाक किंवा मूर्ती असेल तामणामध्ये घ्या. या टाकावरती किंवा मूर्तीवरती श्रीसुक्तानं अभिषेक करायचा. प्रथम शुद्ध जलानं, नंतर पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. ओम श्री दुर्गा देवे नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. ओम श्री दुर्गा देवे नमः पंचामृत स्नानं समर्पयामी. ओम श्री दुर्गा देवे नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पळीभर पाणी टाकावरती किंवा मूर्तीवरती वाहत राहायचं आणि सोबत श्रीसुक्ताचं एक वेळा पठण करा. टाक किंवा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा. त्या ठिकाणी टाकाची स्थापना करायची. टाकाला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करा. ओम श्री दुर्गा देवे नमः हरिद्राम कुंकुम च समर्पयामी अक्षतां समर्पयामी. फुलं अर्पण करा. पुष्पम समर्पयामी. धूपानं दीपानं ओवाळायचं. धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी. त्यानंतर पूर्णाचा किंवा कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. ओम श्री दुर्गा देवे नमः नैवेद्यम समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. पूर्णाचे 21 दिवे जर आपल्याला शक्य झालं, ताटामध्ये 21 दिवे घ्यायचे, दिवे प्रज्वलित करायचे आणि या पूजेला ओवाळायचं. आरती करायची. एखादी सवाष्ण घरी बोलवावी. देवी स्वरूप समजून तिची पूजा करावी, ओटी भरावी, वस्त्र अलंकार द्यावेत किंवा कुमारिका जरी बोलवली तरी चालेल. जमेल तेवढं अन्नदान या दिवशी अवश्य करावं. उद्यापनाच्या दिवशी पूजा अशीच राहू द्या. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता टाकायच्या. देवी मातेची क्षमा मागायची. यात काही राहिलं असेल तर मला माफ कर, माझी ही सेवा मानून घे अशी विनंती करायची आणि पूजा हलून घ्यावी.
हे उद्यापन आपण दसऱ्याच्या दिवशी किंवा त्यानंतर जेव्हा आपले अध्याय संपतील, जेव्हा आपले पाठ संपतील त्यावेळेला उद्यापन केलं तरी चालेल. उद्यापनाची पद्धत हीच राहील. आता जे पूजा साहित्य असतं त्याचं काय करायचं? कलशातील पाणी आपल्या घरात आजूबाजूला शिंपडून द्यायचं. कलशाचा नारळ फोडून प्रसाद केला तरी चालेल. बाकीचं जे पूजा साहित्य असतं, फुलं असतील किंवा जे निर्माल्य असेल ते आपण वाहत्या पाण्यात विसर्जित करावं. अशा पद्धतीनं दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण पूर्ण करा. मी सुरुवातीला सांगितलं की नवचंडी केल्याचं पुण्य कसं मिळवायचं. ज्या वेळेला आपण एखाद्या नवीन वास्तूमध्ये राहायला जातो, भाड्याची जरी असली किंवा स्वतःची जरी असली, नवचंडी जर त्या घरात केली तर त्यामध्ये होम हवन विविध मंत्रांचं स्तोत्रांचं पठण केल्यानंतर त्या घरातील वास्तुदोष ग्रहदोष निघून जातात. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. हा थोडासा खर्चिक विधी आहे. नवरात्रीमध्ये जर आपण ज्या वेळेला देवी तत्व जागृत झालेलं असतं, नवरात्रीच्या काळात 14 दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ जर आपण केले, नवचंडी केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरातील ग्रहदोष वास्तुदोष निघून जातील. दुर्गा सप्तशती ग्रंथाचे ज्या वेळेला आपण 1 ते 9 पाठ करतो त्यावेळेला आपल्याला वाचनाचं फळ मिळतं. 10वा पाठ केल्यानंतर आपल्याला हवनाचं फळ मिळतं. 11वा पाठ केल्यानंतर आपल्याला अभिषेकाचं फळ मिळतं. 12वा पाठ केल्यानंतर आपल्याला तर्पण केल्याचं पुण्य मिळतं. 13वा पाठ केल्यानंतर आपल्याला मार्जन केल्याचं पुण्य मिळतं आणि 14वा पाठ केल्यानंतर ब्राह्मण भोजनाचं पुण्य मिळतं. तर असा हा दिव्य ग्रंथ आहे. दुर्गा सप्तशतीचे या नवरात्रीमध्ये जेवढे जमतील तेवढे जास्तीत जास्त पाठ आपण करा. आपल्या काही शंका असतील मला नक्की विचारा. माहिती जर आवडली लाईक करा. जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा. नवरात्रीतील दिवाळीतील पुढील व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे.